नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा 7 तारखेला म्हणजे सोमवारी म्हणजेच नवरात्रीचा 5वा दिवस आणि 5वी माळ म्हणजेच पंचमी तिथी आलेली आहे आणि त्याच दिवशी ललिता पंचमीसुद्धा आहे. बघा नवरात्रामध्ये पंचमी, अष्टमी, सप्तमी, नवमी या तिथी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा आईला नेहमी असं वाटत असतं की आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलं करावं किंवा त्यांचं कायम चांगलं व्हावं, या प्रयत्नातच आई ही कायम असते. आईला कायम वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप छान शिक्षण घ्यावं, छान त्याला किंवा तिला मुलीला नोकरी लागावी, ते छान सेटल व्हावे, त्यांची खूप प्रगती व्हावी, त्यांचं खूप चांगलं नाव असावं. या सगळ्या गोष्टींसाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि जिथं शिक्षण असेल तिथं लक्ष्मी नक्कीच येते. म्हणजे काय, जिथं सरस्वती असते तिथं माता लक्ष्मी असतेच. त्यामुळे शिक्षण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षण तुम्हाला एकाग्रतेनंच आणि कष्टानेच तुम्ही ते प्राप्त करू शकता. तर बघा आता सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा उपाय जे तुमची मुलं मुली ज्या कोणीही घरात आहेत तर त्यांच्यावरती हा तुम्हाला उपाय करायचा आहे. आता म्हणजे काय, समजा तुमची मुलं किंडरगार्टनला किंवा बालवाडीत जात असतील तर तुम्ही साधारण 1 वर्षाच्या पुढच्या मुलांवरती हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर बघा मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी किंवा त्यांना शिक्षणामध्ये फायदा होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, अभ्यास त्यांच्या लक्षात राहण्यासाठी आणि बुद्धी तल्लख होण्यासाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे. तुम्हाला सरस्वती मातेची जर मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्ही त्यांची छान पूजा करून घ्या. मुलांना त्यांच्यासमोर तुम्ही बसवा आणि सरस्वती मातेचं त्यांच्याकडून पूजन करून घ्या. सरस्वती मातेचा जो बीजमंत्र आहे तो आपल्याला मुलांच्या जिभेवरती दर्भाच्या काडीने, ती दर्भाची काडी तुम्हाला मधात बुडवायची आहे आणि त्या दर्भाच्या काडीने तुम्हाला त्यांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र जो आहे सरस्वतीचा तो तुम्हाला त्यांच्या जिभेवरती त्या दिवशी दर्भाची काडी घ्यायची, ती त्या मधामध्ये बुडवायची आणि त्यांच्या जिभेवरती तो एम जो बीजमंत्र आहे तो तुम्हाला काढायचा आहे. दर्भाची काडी मिळत नसेल तर बोटानी सुद्धा काढू शकता. म्हणजे जो आपला रिंग फिंगर आहे त्या बोटानी तुम्ही मधात बुडवून तो एम अक्षर तुम्ही त्यांच्या जिभेवरती काढू शकता. आता हा उपाय तुम्हाला दर महिन्याच्या पंचमीला करायचा आहे. असं नाही की फक्त नवरात्रीतच करायचं आहे. शारदीय नवरात्रीत पंचमी ही खूप मोठी असते. ललिता मातेची या दिवशी पूजा केली जाते. ललिता सहस्रनाम जे आहे ते म्हटलं जातं आणि हा उपाय सुद्धा केला जातो. तर तुम्ही दिवसभरात मुलांकडून हा कधीही करून घेऊ शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि सरस्वती मातेचा जो बीजमंत्र आहे एम हा तुम्ही त्यांच्याकडून 1 माळ करून घ्या आणि सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की माझी मुलं खूप मोठी होऊन, खूप सक्सेसफुल होऊन तुझा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती कायम असाच राहून दे. आणि जो बीजमंत्र आहे तो तुम्हाला त्यांच्याकडून 108 खेपा तुम्हाला त्यांच्याकडून म्हणून घ्यायचा आहे. बघा म्हणजेच काय, तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये नक्की तुम्हाला फायदा करेल. त्यांच्या शिक्षणामध्ये, बुद्धी तल्लख होण्यामध्ये किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यामध्ये किंवा सरस्वती मातेचा आशीर्वाद कायम त्यांच्यावरती राहावा म्हणून हा दर पंचमीला दर महिन्याच्या तुम्ही हा उपाय करायचा आहे, चुकवायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून बीजमंत्र कुठलाही म्हणून घेऊ शकता. एम म्हणू शकता किंवा ओम एम सरस्वते एम नमः म्हणू शकता किंवा ओम ह्रीं श्रीं सरस्वते नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून म्हणून घेऊ शकता. कुठलाही जो मंत्र तुम्हाला सोपा पडेल तर त्यांच्याकडून तुम्ही म्हणून घेऊ शकता. तर प्रत्येक आईने हा उपाय ललिता पंचमीच्या दिवशी नक्की आपल्या मुलांच्यावर करावा. त्याने नक्की तुम्हाला त्यांच्या अभ्यासामध्ये फायदा होताना दिसेल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.